हॅलो, माझं नाव पूजा. हे जे तुम्ही बघताय ती आहे कंठोळ्याची भाजी. चला तर बघूया आपण त्याची रेसिपी. सर्वात पहिलं कंठोळ्याची भाजी आपण साफ धुवून घ्यायची. नंतर मी जसं कट करते त्या पद्धतीने कट करायची. याच्यामध्ये दोन असतात, जशी जुनी असते आणि कवळी असते. जून आणि कवळी. तर जुना म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये बिया जास्त मोठ्या झालेल्या असतात, त्या बिया काढून टाकायच्या. कवळे असतात त्या बिया मग कडू लागणार नाही भाजीमध्ये. सो असे चांगल्या प्रकारे साफ करून व्यवस्थित बिया काढून ती कट करायची आहे भाजी. त्याच्यानंतर आपण एक टोमॅटो कट करणार आहोत. मी इथे टोमॅटो सरळ स्ट्रेटमध्ये कट केलेला आहे. स्ट्रेटमध्ये स्मॉल पीसेस केले आहेत त्याचे, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने टोमॅटो कट करून घेतला आहे. त्याच्यानंतरला आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो कट करून घेणार आहे. तिसरा 3 टोमॅटो मी इथे यूज केलेले आहे 100 ग्रॅम भाजीमध्ये. आणि एक कांदा घेतलेला आहे. तो कांद्याला मी जास्त काही न करता त्यालाही स्मॉलच कट केला आहे. मी जास्त त्याला ना लांब ठेवलेला आहे ना बारीक केलेला आहे. एकदम स्मॉल पीसेसमध्ये हा पहिला भाग मी कट केला आहे. आणि कांद्याचा दुसरा भाग मी थोडासा जाड्या पद्धतीने असा कट करून ठेवलेला आहे. हा माझा यूट्यूबचा पहिला व्हिडिओ आहे. सो याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच व्हिडिओ बनवेल. आणि मला आवडेल, मी शिकत आहे. सो अशाच मी रेसिपीज घेऊन येईल. बघा, या प्रकारे मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला आहे. कंठोळ्याची भाजी पण कट केली, त्याबरोबर एक मिरची केलेली आहे कट. मी थोडा कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. सो आपलं प्री प्रिपरेशन झालेलं आहे भाजी बनवायचं. सो मी थोडा पॅन गरम केला आहे. थोडा आपण हातवर असं करून बघू शकतो गरम झाला आहे की नाही. त्याच्यामध्ये मी थोडं 1 चम्मच तेल टाकलेलं आहे अंदाजानुसार फोडणीसाठी. आणि मग मी त्याच्यामध्ये आता फोडणी देणार आहे. तेल गरम झालेलं आहे. सर्वात पहिलं मी जिरं टाकणार आहे. ते असं गरम झालं तडतडतं. बघा, तेल गरम झालं आहे म्हणून जिरं तडतडतं आहे चांगल्या प्रकारे. त्यामुळे हळद टाकली मी थोडी. म्हणजे तुम्ही जसं फोडणी देता तसंच फोडणी देऊ शकता. मी एकदम सिंपल पद्धतीने केली आहे भाजी. एक मिरची टाकली आहे, जास्त तिखट हवं तर जास्त टाकायची. कढीपत्ता टाकलेला आहे. थोडा फ्लेम जास्त झाला त्याच्यामुळे ते माझ्या हातावर उडालं, म्हणून थोडा त्याचा फ्लेम स्लो केलं. कारण तेल तापतं तेव्हा जिरा टाकतो तेव्हा पण ते तडकतं आणि अंगावर उडतं. सो बारीक चिरलेला कांदा मी टाकला आहे. एक टोमॅटोचा पीस पडला तो इथे काढून घेतला आहे. आणि बारीक कांदा मी फोडणीला दिला आहे. किंवा लालसर होईपर्यंत त्याचा आपण ठेवायचं, परतत राहायचं त्याला अशा पद्धतीने. आता मी अशी भाजी बनवली. आपण खूप डिफरंट पद्धतीने बनवू शकतो. मी सिंपल पद्धतीने बनवून दाखवली इथे. आणि फर्स्ट टाईम मी रेसिपी ट्राय केली. त्यात टोमॅटो पण मी सुरुवातीलाच टाका, तुम्ही नंतरही टाकू शकता. सो टोमॅटो टाकून थोडा परतून घेतला आणि डायरेक्ट मी माझी भाजी टाकली त्याच्यात कंठोळ्याची. सो आपण काय टोमॅटो हा शेवटी टाकायचं असतं, पण मी आधीच टाकलं आहे. सगळं मिक्स करून ठेवलं आहे मी. आणि मग मी असं चांगल्या पद्धतीने परतून घेतलं आहे. आणि त्यात मी मॅजिक म्हणून मला मसाला आवडतो, मॅगी मसाला, तो मॅगी मसाला टाकला. त्याने भाजी अजून चविष्ट बनते. तो आपण घरगुती मसाले वापरू शकतो किंवा आपले गरम मसाला, वाटलेले मसाले असतात. सो या पद्धतीने मी पूर्ण ते हलवून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तुम्ही पाणी टाकू शकता जसं रिक्वायर असेल, गरजेचं असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता. म्हणजे मी
त्याला थोडं 5-10 मिनटं झाकून ठेवणार आहे आणि झाकण ठेवलेलं आहे मी. सो आपण एका 5-10 मिनटात भाजी शिजते आहे, बबल्स येत आहेत. सो अशा पद्धतीने रेडी झालेली आहे, रेडी टू सर्व. मी सुकीच ठेवली, पाणी पूर्ण आटवून टाकलं आहे मी भाजीतलं. तुम्ही बघू शकता, झूम करून मी व्हिडिओ काढला आहे. त्यानंतर तुम्ही सर्व करू शकता.